मानदेशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज। जगातील काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा भारतातील मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वसामान्य लोकांना बसू लागल्या। यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असताना गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात। अनेक शहरांमधील हॉटेल घरगुती गॅस विनाबंद पडलेले आहेत। प्रत्येक शहरामध्ये लांबच लांब गॅसच्या रांगा दिसून येतात। तसेच म्हसवड शहरामध्ये सुद्धा गॅस एजन्सीवरती भर उन्हामध्ये अनेक लोक आपलं काम सोडून घरगुती गॅस मिळवून घेण्यासाठी एजन्सीवरती रांगा लावून उभे आहेत। याच रांगेमध्ये वयोवृद्ध लोक सुद्धा आहेत। ही सर्व लोक भर उन्हात एजन्सी समोर उभा असताना मात्र एजन्सीवाले सावलीत बसून काम करतात। मात्र ग्राहक राजा असतो, परंतु राजा भर उन्हात उभा आहे याची जाण कोणाला नाही। भर उन्हात उभ्या असणाऱ्या लोकांना जर बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? एजन्सीवाले राहणार आहेत का? सर्वसामान्य लोकांना KYC ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता तो नंबर बंद लागतो, बुकिंग होत नाही। मग हे लोक बुकिंग करणार कसं? सर्व लोकांना सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु आपण या कर्तव्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसून येतं। भर उन्हात उभे राहिलेल्या माणसांना सावलीची गरज आहे। एजन्सी बाहेरील लोकांना सावलीची सोय करा। तुमच्या अटी बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांना गॅस मिळावा अशी लोकांची मागणी आहे। ग्राहक हा राजा आहे, परंतु त्याची आज अवस्था एका भिकाऱ्याप्रमाणे झालेली दिसते। यावर आपण त्वरित उपाययोजना करावी अशी लोकांकडून विनंती केली जाते। भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर, धुळदेव। भूमी मानदेशाची न्यूज, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज। भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रहा आमच्या सोबत अपडेट।